हॅलो, गुड मॉर्निंग. कोकणात मस्त थंडी पडायला लागली आता आणि त्या थंडीचा परिणाम म्हणून आता कलमांना सगळीकडे मोहोर यायला लागला आहे. हे छोटंसं झाड आहे हापूसचं, पण याला हे इथे नवीन फुटवा आला आहे या तुटलेल्या फांदीने आणि त्याला हा मोहोर आला. इथे आला आहे, सगळीकडे दिसतो मोहोर, सगळी झाडांना भरपूर मोहोर यायला लागला. हात तसा बाहेर आला आहे, अजून ह्याला फुलं आहेत, फुलून त्याला कणी म्हणतो आम्ही, एकदम छोटा आंबा दिसतो तो लागायला. तर ती प्रोसेसला वेळ आहे अजून. हे आत्ता मोहोर आला आहे जस्ट. ही आमच्यासाठी येणाऱ्या नवीन सीझनची चाहूल आहे, हा मोहोर. आणि इथे एक जुन्या साड्यांचा कसा उपयोग केलेला आहे दाखवते. हे असं चारी बाजूनी काठ्या लावून असं हे साड्या गुंडाळून त्याला कंपाऊंड केलेलं आहे. आणि इथे आतमध्ये लावलेलं आहे फणसाचं कलम. हे आता याला गुरांनी खाऊ नये म्हणून हे कंपाऊंड केलं आहे साड्यांचं, जुन्या साड्यांचा उपयोग. हे कलम पण छोटं आहे फणसाचं, अजून त्याला धरायला अजून बरीच वर्ष, गेल्या वर्षीच लावलेलं आहे पावसात. आणि ही आमची छोटीशी घराजवळची कलमाची बाग आहे. अजून एक बाग आहे दुसरीवरती, ही छोटीशी आहे. मी जस्ट इथे आता सकाळचा फेरफटका मारायला आले, काय मोहोर किती आला आहे वगैरे काय बघायला. ह्या झाडाला मोहोर येतोच आहे, अजून इकडे पण आहेत झाडं. सगळीकडे मोहोरच मोहोर दिसतं आणि थंडी दिवसेंदिवस आणखीन वाढत चालली. त्याच्यामुळे उरली सुरली जी काही झाडं आहेत त्या सगळ्यांनाच मोहोर येईल असं वाटतं आता. होऊया, ह्याच्यावर ठरेल नवीन सीझन कसा जाईल ते. काय